श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 23. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र, गोरक्ष व मीननाथ सौराष्ट्रातून पुढे दक्षिणेकडे निघाले. वाटेत त्यांना घनदाट अरण्य लागले. गोरक्षाला जवळ बोलावून मच्छिंद्रनाथ म्हणाला, गोरक्षा, अरे फार दाट रान आहे रे पुढे. मला आत शिरण्याची सुद्धा भीती वाटते. गोरक्ष त्याला म्हणाला, भिण्याचे कारण नाही, पण मनात मात्र विचार करू लागला, माझ्या गुरुला भय का वाटते? काहीतरी धन त्यांच्याजवळ असणार, दुसरे काय? पुढे गेल्यावर मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, माझी जोडी घेऊन पुढे जा. मीननाथाला पण ने, मी दुसऱ्या दिशेत जाऊन येतो. मग गोरक्षाने ती झोळी घेतली. गोरक्षाला झोळी जड लागली. त्याने झोळीत हात घातला. पाहतो तर सोन्याची वीट. त्याने वीट ऊन जगवतात तात्काळ फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळीत ठेवून दिला. त्याने मीननाथाला घेऊन पुढचा मार्ग धरला. थोड्याच वेळात एका सरोवराजवळ गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांना त्यांची झोळी दिली. मच्छिंद्रनाथांनी आपली झोळी चाचपून पाहिली. जड काहीतरी लागले. आत हात घालून पाहिले तो काय, एक दगड मात्र हाती आला. सोन्याची वीट कुठे गेली? तेवढी सुद्धा तुला जड झाली का रे? कुठे टाकलीस? असे ओरडत त्याने गोरक्षावर नाही नाही ते आळ घेतले. तेव्हा गोरक्षाने त्याला हात धरून एका डोंगरावर नेले. त्या डोंगरावर बसून त्याने सिद्धियोग मंत्र म्हटला. तेव्हा तो सगळा डोंगरच सोन्याचा झाला. मग तो मच्छिंद्रनाथांना म्हणाला, घ्या, हवे तेवढे सोने घ्या. परीस आहे रे माझ्या राजा. चिंतामणीजवळ असताना चिंता का करू, असे म्हणून मच्छिंद्राने गोरक्षाचा गौरव केला. गोरक्ष म्हणाला, गुरु महाराज, मग इतके दिवस तुम्ही तुमच्या झोळीत ती वीट का बाळगून ठेवली होती? आपल्या देशात जाऊन पुष्कळ साधूंना भोजन घालावे. ती वीट त्या कामी आली असती. एवढेच ना, मग ती व्यवस्था करतो. असे म्हणून मीननाथाला गोरक्षाने जवळ घेतले. मग मंत्र्यांनी चित्रसेन गंधर्वाला बोलावले. चित्रसेन आकाशातून खाली उतरला. तेव्हा त्याला आज्ञा केली, तू सर्व गंधर्वांना पाठव, सर्व ऋषींना बोलावून आण. देवतांना सांग, मच्छिंद्रनाथ बोलवित आहेत. उत्तम भोजनाचा बेत आहे. होय, तुमचे कार्य लगेच करतो, चित्रसेन बोलला. अंतर्मनाने आमंत्रणे मिळून देव, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, सर्व कर्मदेवता, एकूण एक लोकपाल, द्विपाल, भैरव, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर सर्वजण त्या कनक पर्वतावर जमले. रिद्धी-सिद्धींनी सर्वांनी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली. सिद्धींनी अन्न सिद्ध केले. जलदेवतांनी सडे घातले. कुमारी, धनदा, नंदा, विमला, लक्ष्मी इत्यादी देवींनी सर्वांची पात्रे वाढली. अष्टवसूंनी प्रत्येक देवतेला व ऋषीला कुशल विचारले. उपरिचर वसूने सर्वांना दक्षिणा दिली. मच्छिंद्र सर्वांना भेटत होता. लक्ष्मी गंगेचे पाणी वाढीत होती. चित्रसेन गंधर्व विडे देत होता. 108 तीर्थ उष्ट्या पात्रांचा निर्गम करीत होती. अप्सरा नंतर गायन नर्तन करू लागल्या. शंकर स्वतः पंक्तीला होते. त्यावेळी गोरक्षाला गहिनीनाथाची आठवण झाली. गुरुजी, मधु ब्राह्मणांच्या घरी गहिनीला ठेवले आहे. ते विसरलोच की. त्याला आणू का? त्याने पटकन विचारले. अरे हो, त्याला आणूया. मीननाथाला तो भेटेल. त्याला हा सोहळा पाहता येईल. असे म्हणून मच्छिंद्राने पत्र लिहून सुरोचन गंधर्वाला दिले. सुरोचन गंधर्व ते पत्र घेऊन शीघ्र गतीने कनकगिरीला पोहोचला. मधु विप्र गहिनीनाथाचा पालक पिता. त्याने पत्र वाचले. ते घेऊन येणारा सुरोचन त्याने निरखून पाहिला. तेव्हा त्याने त्याला आपले खरे स्वरूप दाखवले. गहिनी 7 वर्षाचा बाळ. त्याला घेऊन जायचे. साक्षात शंकराचे दर्शन होणार. तो विप्र लगेच मुलाला घेऊन निघाला. गंधर्वाने त्या दोघांना सहपरिवार मच्छिंद्राजवळ आणले. हा गहिनी बाळ.
हे मच्छिंद्रनाथ, हे गोरक्षनाथ यांनीच तुला माझ्याजवळ दिला होता. मधू म्हणाला. नाथ, तुम्हाला मी शरण आलो आहे, वंदन करतो, गहिनीने गोड आवाजात म्हटले व शंकर तेथेच होते. त्यांच्याकडे तर गहिनी टक लावून पाहत होता. शंकरांनी त्याला जवळ घेतले. वत्सलतेने त्याच्या पाठीवर हात फिरवला. हा करभाजन ऋषी आहे, याचा शिष्य म्हणून मीच पुढे अवतार घेईन. याला आत्ताच माझ्यासमोर कानमंत्र द्या. गोरक्षा, ही माझी आज्ञा समज. होय गहिनी, इकडे ये, असे म्हणून गोरक्षनाथाने गहिनीला अनुग्रह दिला. त्यावेळी सर्व देवही साक्षी होते. भगवान शंकरांच्या समक्षच गहिनीनाथाचा अभ्यास तेथेच मग 1 वर्षापर्यंत करून घ्यायचे ठरले. मग विप्राकडे गहिनीनाथ 12 वर्ष राहायचा होता. आता तर तो फक्त 7 वर्षाचाच होता. मधु विप्राला परत पाठविण्यात आले. गहिनी 1 वर्षाचे सिद्ध होऊनच घरी येईल असे त्याला सांगितले. ऋषी, मुनी, देवता यांची बोळवण करायची होती. गोरक्ष कुबेराला म्हणाला, आपण हा गर्भाद्री सोन्याचा झाला आहे, तो घेऊन जा व त्याच्या बदल्यात भंडारातून वस्त्रेभूषणे आम्हाला द्या, म्हणजे सर्व देवांचा ऋषींचा मान करता येईल. कुबेर म्हणाला, छे छे, हा सोन्याचा पर्वत इथेच असू दे, मी वस्त्र भूषणे आणतो. कुबेराने मच्छिंद्राजवळ प्रत्येक ऋषी व देव यांना योग्य वस्त्रे अहेर देण्यासाठी आणून दिली. सर्वांना ती देऊन सन्मानाने परत पाठविण्यात आले. मीननाथाने सोहळा पाहिला. मग उपरिचर वसू सिंहलद्वीपात मैनाकिनीकडे तो मीननाथाला घेऊन गेला. मैनाकिनी बाळाला कुरवाळीत व त्याचे मुखे घेत रडू लागली. हे काय, याचे बाबा कुठे आहेत? तिने अधीऱ्या आवाजात विचारले. उपरिचर वसू म्हणाले, त्याची व तुझी भेट पुढे नक्की होईल, तू चिंता करू नकोस. त्या गर्भाद्री पर्वताला कुबेराने मग अदृश्य केले. पण श्री शंकर, मच्छिंद्र, गहिनी, गोरक्ष हे तिथे वर्षभर राहिले. गहिनीचा योगाभ्यास पूर्ण झाल्यावर त्यालाही मधुविप्राकडे पाठविण्यात आले. शंकर गिरिदेवतेच्या रूपात तेथेच राहिले. त्यांना पुढे म्हातारदेव असे नाव पडले. नंतर पुष्कळ वर्षांनी मच्छिंद्रादिनाथांनी त्या गर्भाद्री स्थानीच समाधी घेतली. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 23 संपूर्ण.